आम्ही दोघं जण मांडवगणमध्येच होतो उपाशी. आम्ही जेवलो नाही, खावलो नाही. आम्हाला लागलेलं किती त्रास आहे. 70 वर्ष वय आहे आणि फिर्यादीमध्ये काय लिहिलं आहे बिनलाजाने, आणि लिहून घेणाऱ्या पोलिसाला अक्कल पाहिजे. हे काय लिहितोय त्याच्यावर विश्वास तरी बसतोय का? चौकशी तर लांबच झाली. लिहिताना लिहिलं आहे की या आजीनी त्या महिलेचे हातपाय धरले आणि यांनी विनयभंग केला. नाही, मला यांचा 4-5 दिवसापूर्वी फोन आला होता आणि कदाचित तो फोन जर नसता झाला तर हे दोघंही तुम्हाला आज इथं दिसले नसते. त्यांनी फाशी घेतली असते, नाहीतर जहर पिऊन मेले असते. कारण ते ज्या फोनवर बोलत होते ती रेकॉर्डिंग मी 23 मिनिटाची व्हायरल केलेली माझ्या वॉलवर. तर त्यांच्या वेदना तुम्हाला त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला भेटतील की माझा जो काही बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे आणि त्याच्या बळावर, अभिव्यक्तीच्या बळावर मी एक पोस्ट टाकली. याच्या पलीकडे काही गुन्हा नाही, पण तुम्ही झुकून राहायचं, तुम्ही वरमान करायचे नाही. आज हे चांभार समाजाचं मानताय तुम्ही, हे टेक्निकल भाग झाला कागदापुरता, पण ते काय म्हणतायत आम्ही बौद्ध आहेत, आम्ही धर्मांतर करणार झालेले बौद्ध आहेत. आणि हेच असणारं खटकतं आहे की हे आंबेडकरवादी आहेत. जय भीम जय मूल निवासी म्हणते आजी. बामशेपच्या संदर्भात त्यांची कार्यकर्ता म्हणून काम करतात, वैचारिक लिहितात, वैचारिक बोलतात, आणि हेच असणारं त्यांच्या डोळ्यात खुपलं. आणि म्हणून ह्यांनी बोलायचं नाही. आज काबाड कष्ट करून, शहरांची भटकंती करून, अफाट संघर्ष करून लेकरं शिकवले, नोकरीला लावले, आणि आज त्यांना मारून त्यांच्याच लेकराव गुन्हे. हे मरणार नाहीत तर जगतील कसे? म्हणजे तुम्हाला मारणार तर तुम्ही गप्प बसायचं, ॲट्रॉसिटीसुद्धा करायची नाही. यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. रात्री 2 वाजेपर्यंत सगळं गाव त्यांच्या घरात बसलं आहे, आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळतं की यांच्यावरती क्रॉस केस झाली. आणि क्रॉस केस काय 354, आयुष्य गेलं. 70 वर्ष वय आहे आणि फिर्यादीमध्ये काय लिहिलं आहे बिनलाजाने, आणि लिहून घेणाऱ्या पोलिसाला अक्कल पाहिजे. हे काय लिहितोय त्याच्यावर विश्वास तरी बसतोय का? चौकशी तर लांबच झाली. लिहिताना लिहिलं आहे की या आजीनी त्या महिलेचे हातपाय धरले आणि यांनी विनयभंग केला. हे होऊ शकतं? कुठं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? हा पर्याय आहे ॲट्रॉसिटीला, ॲट्रॉसिटी दाबण्याचा हा पर्याय आहे. लाज वाटायला पाहिजे. मंगळसूत्र चोरलं. अरे शासकीय नोकरीला आहे त्यांचा मुलगा, मुलगी मुंबईला आहे, बागायती शेती आहे, स्वाभिमानाने जगतेत, आणि तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरणार आहेत. तुम्ही मारलं ह्याचे पुरावे आहेत ना आमच्याकडं. हे पहा, हे घ्या, हे आजीचा हात इथं क्रॅक झाला, इथं हे अंगठा सुजलाय सगळा. ही आई त्याच्या आजीच्या वयाची ना. एवढी मस्ती, एवढा जातीवाद, आणि पोलीस काय करतात? यांना दमदाटी. पोलीस स्टेशनला गेल्यावर तू आरोपी आहे, आरोतुरं बोलायचं, DYSPने आरोतुरं बोलायचं. तिथं आला तो खबाले म्हणून आहे, गावाशी सेटिंग करून त्यांना दमदाटी करतो. खैरलांजी घडवतो काय? जर न्याय नाही दिला तर यांना मारून टाकतील ते लोक. आज क्रॉस केस का घेतली? ही ओरिजिनल केस आहे, ॲट्रॉसिटीची मारहाण झाली. आणि काय तुम्ही सांगताय याच्यामध्ये? फिर्यादीत लिहिलं जातं आहे, त्यांच्या फिर्यादीत, की यांनी घटना घडवली 24 तारखेच्या 5 वाजता. बरोबर का आजी? हो, 24 तारखेच्या 5 वाजता. आम्ही तिथे नाहीच आहे. 24 तारखेच्या 5 वाजता आजी इकडं सलाईन घेते. नाही, ती सलाईन झाल्यावर दिवसभर त्यांचं हे काम चालू आहे, ह्या जखमा दाखवणं. आणि त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी हे गिरा असं, हे बा, यांचा जो एक्सरेची मशीन खोटं बोलणार आहे का? केस पेपर आहे, केस पेपर नंबर काय म्हणतोय? 24 ऑगस्ट 2025. आणि टायमिंग काय येऊ? 17:14:56, म्हणजे 5:14 हा एक्सरे झाला आहे. आणि ते तिथं म्हणतात की ह्या टायमिंगला हे जे येतं वृद्ध 70 वर्षाचे त्या महिलेचा विनयभंग करत होते, आणि यांची लेक आणि ह्या हातपाय धरत होते. किती म्हणजे नालायकपणा आहे हो. मुलगा पण तिथं किती मूर्खपणा आहे. शिक्षक मुलगा म्हणजे तुम्हाला 2 वाजेपर्यंत त्यांनी ऐकलं नाही. ऐकलं असतं ना त्यांनी, पण त्यांनी असणारं ठरवलं की बाबासाहेबांचे लेकर आहेत. तुम्ही हात कसा टाकला, लिहिलं, त्याला बंधन कसं आणलं? यांना आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 2 वाजेपर्यंत सगळे लोक आले तरी त्यांनी दबाव आणला नाही. मग दबावाचं दुसरं तंत्र काय? क्रॉस केस. हे चालू आहे महाराष्ट्रात. ॲट्रॉसिटी ही महाराष्ट्रात अस्तित्वात नाही, ती फक्त नावापुरती आहे. सुप्रीम कोर्टाच्या बातम्या येतात
की आता ॲट्रॉसिटीमध्ये जमानत नाही. अरे यातला एकही अटक केलेला नाही. मारलंय 5 जणांनी, चार्जशीट बनवली 2 जणांची 3 जणांचे आरोप फिर्यादीमध्ये नाव आहेत आणि DYSP क्लीन चिट देतो आणि 2 जणांची त्या ठिकाणी हे पाठवतो, खोटे साक्षीदार त्या चार्जशीटमध्ये घालतो. म्हणजे त्यांना सुद्धा कोर्टातून रिलीफ देण्याचं काम सुरू आहे. म्हणजे शेवटी न्याय नाही मिळाला तर जीव गुदमरून मरणं आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तो खाबाले म्हणतो की तुझ्या लेकराला मी शाळेतून उचलून आणील. म्हणजे एक प्रतिष्ठित शिक्षक, आयुष्यभरात एक NC नाही, कुणाला तुझ्या आईला मानला नाही, आईबापाच्या संस्कारात जगलेला आमचा पोरगा, शिक्षण घेतलेला पोरगा, आणि तुम्ही त्याला म्हणताय की तुला शाळेतून मारत मारत पोलीस स्टेशनला आणील. ही पद्धत मोठा अन्याय झाला आहे. आणि आमच्या अन्यायाला वाचा नाही फुटत, कारण आमची जात आडवी येते. अरे दुसरीकडे बघा ना तुम्ही, सगळ्याच्या ब्रेकिंग न्यूज चालू आहेत, त्याच्यावर महिला आयोग बोलते. आश्चर्याची बाब, धक्कादायक, वरळीच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाला हे 2 जण 2 वेळेस जाऊन आलेत. काय चाटायचं काय ह्या आयोगाला? का नुसतं नावाला कार्यालय, नुसतं नावाला राज्य, नुसतं नावाला ढिगारे चाललंय काय? 2 वेळा जाऊन आले, कुणाला नोटीस नाही, कुणाला बोलवलं नाही, DYSPची चौकशी नाही. एवढंच नाही, पोलीस अधीक्षक पुणे यांना 2 वेळेस भेटलेत, ते सुद्धा तात द्यायला तयार नाही. का तर गावात चर्चा आहे तो माणूस भाजपचा आहे. DYSPला एकनाथ शिंदेंचा फोन आला. अरे एवढं हे यांच्या चेहऱ्याकडे बघा रे, काय करा निघाला तर कुठं पाप फेडणार आहेत. पाप पुण्य आम्ही मानत नाहीत, पण तुम्ही तर मानता ना. हे पाप पुण्य तुम्हाला सोडणार आहे का? काय करायला निघालात? आणि आज त्यांना मारून पुन्हा आरोपी फोन करतो की मिटवा, आम्ही लिहून देतो. म्हणजे प्रत्येकाला मारायचं, दमदाटी करायची. आणि आयोगाला भेटून, पोलीस अधीक्षकाला भेटून सुद्धा या ठिकाणी न्याय मिळाला नाही. आणि गृहमंत्री तर त्यांच्या पक्षाचाच आहे, काय न्याय मिळणार आहे? शेवटी आज या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावरती उभा आहे. DYSP आणि खबाले यांना दोघाला सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे. यासाठी आम्ही आंदोलन छेडणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही थांबणार नाहीत. आरोपी मोकाट गावात फिरतोय, हे फोटो काढलेत. ॲट्रॉसिटीचा तपास चालू असताना, FIR असताना गावात फिरताना आई फोटो काढून पोलिसाला पाठवती तरी अटक होत नाही. त्या ठिकाणी बेदम मारहाण केली जाते. आता या माऊलीच्या हाताचे फोटो कुठे तर हे बाय, किती क्रूर मारहाण केली, त्यांना पाडलंय, मारहाण केली, भयंकर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम असं एकंदर असं म्हणायचं आहे का की पोलीस प्रशासन राजकारणाच्या दबावाखाली काहीच ॲक्शन घेत नाही? नाही, 100% ना. फोन आलेत, त्यांचे VDR CDR चेक करा. दबावाशिवाय झालं आहे का? अरे ते त्यांना ज्यावेळेस 112ला फोन लावला तिथपासून किती मिनिटात ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे होती, किती मिनिटात गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. त्यांचं समुपदेशन करा, कुणी केलं का, की तुम्ही गुन्हा दाखल करा, सरकार तुमच्या पाठीशी, वकील आम्ही देऊ, कायदा तुमचा आहे, कायदा आपला आहे, हे दादा कोण आहेत, किती मिनिटात आरोपीला उचलाय पाहिजे होतं. बिचारे 112ला फोन करतात, स्वतःची गाडी काढतात, पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशनवाला म्हणतो दवाखान्यात जातात, मग दवाखान्यात जातात, इलाज घेतात, एक्सरे काढतात, मग डॉक्टर पण मॅनेज होतो. डॉक्टर म्हणतो लवकर आला नाही तर बघा मग आम्ही तुम्हाला MLC रिपोर्ट देणार नाही. MLC रिपोर्ट नाही भेटला म्हणजे यांचा गुन्हा दाखल होणार नाही. वेळ लागला म्हणजे पुन्हा मग गुन्हा घेता येणार नाही. तोपर्यंत ह्यांना तेवढ्या काळात फोन पोलीस पाटलाचे, गावातले, माघारी घ्या, माघारी घ्या. ही यंत्रणा काय करते, किती भयंकर आहे. 112ला फोन लावल्यावर त्यांचं कर्तव्य होतं यांना रेस्क्यू करणं, दवाखान्यात नेणं, गाडी पाठवून आरोपीला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्यानंतर लगेच इमिडिएट FIR घेणं. हे झालं आहे का? पोलीस, डॉक्टर, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक मानणारे गावातले सगळ्यांचं एकच काम, मार खाल्लाय गप बसा, मार खाल्लाय गप बसा. आणि ते गप बसले नाही म्हणून लेख तिथं नाही, सून तिथं नाही. हे दोघंच, यांना माहीत आहे कायदा, की जर यांना इन्व्हॉल्व केलं तर आमच्या पोराचं आयुष्य बरबाद करतील. ते तिथं नाहीत तर तुम्ही त्यांच्यावर 354चा गुन्हा दाखल करताय, मंगळसूत्रीचा चोरीचा गुन्हा दाखल करताय. तर याच्यामध्ये सरकार, पोलीस यंत्रणा या राज्यात आमच्या बाजूने नाही आहे. आम्ही चांभार समाजाचे असू की अनेक दलित समाजातल्या कुठल्याही एसटीतल्या जातीतल्या असू, आमच्याबद्दल यांची मानसिकता न्याय देण्याच्या संदर्भात बहिष्काराची आहे. आज आम्ही न्यायाच्या दालनामध्ये बहिष्कृत झालेलो आहोत. आम्हाला न्याय नाही आहे, तडफडून मारा. आज जर ह्या दोघांनी फोन नसताना केला तर मेल्याशिवाय यांना पर्याय नव्हता.
आज आम्ही त्यांना धावून गेलो, कुठंतरी चेतना निर्माण झाली आणि लढायला पुढं आलेत. आम्ही सोडणार नाहीत. हायकोर्टात जाऊ, क्रॅशिंगला जाऊ, DYSPचा आणि त्या ठिकाणी पोलिसांचा असणारं नोकरी घालू. त्यांना इशारा आहे, ही फिर्याद तात्काळ परत बोलवा, परत तपास सुरू करा, सगळ्या आरोपीला अटक करा आणि आमच्यावरती दाखल केलेली क्रॉस तात्काळ रद्द करा, सन्मानपूर्वक वागणूक द्या. आज पुण्याला आलेत, रोज खेट्या मारतात, ट्रेननी जातात, बसनी जातात, जे मिळेल त्यांनी जातात. ह्यांना उद्या कोणी मारून टाकलं तर कोण जबाबदार आहे त्यांना पोलीस संरक्षण? ॲट्रॉसिटीमध्ये पोलिसांच्या संरक्षणाची तरतूद आहे ना. कुठे संरक्षण? एक दिवस तरी पोलीस दिला का तुमच्या संरक्षणाला? गावात दोघंच राहतात. स्वाभिमानाने राहणं हा आमचा गुन्हा आहे. जय मूलनिवासी जय भीम म्हणणं हा आमचा गुन्हा आहे. हे धक्कादायक आहे. याची दखल महिला आयोगाचं तर काय बोलू शकत नाही, कारण दलितांच्या महिला कुठं त्यांना महिला वाटतं. आम्ही या घटनेला मोठी वाचा फोडली. आम्ही लवकरच जर पुन्हा एकदा याचा तपास सुरू नाही झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन सुरू करून राज्यव्यापी आंदोलन छेडणार. याच्यामध्ये पोलिसांनी जो त्रास दिला आहे तो आम्ही सहन करणार नाहीत. SP-नी तात्काळ दखल घेऊन या खबालीची चौकशी करावी. याने किती पैसे घेतले, फिर्यादीकडून काय काय लूटमार केली, याच्याकडून आरोपीकडून काय काय केलं, या वृद्ध व्यक्तीला धमकी कसं काय दिली, तुझी अंगठी मोबाईल काढतो, त्याला धरून आणतो, खोटी केस कसं काय दाखल केली, याबद्दल SP-नी तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा आम्ही आंदोलन या ठिकाणी सुरू करणार आणि कोणत्याही परिस्थितीत न्याय देणार. न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आणि जर का याच्यात लवकर भूमिका घेतली नाही तर शिरूरमध्ये सुद्धा मोर्चा काढून त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जातीवाद्यांना सुद्धा या ठिकाणी इशारा आहे की या जर अशा आईवडिलांना तुम्ही मारत असाल आणि त्याला जर शौर्य समजत असाल तर तुमच्या जिंदगानीवर दुसरं काही म्हणू शकत नाही. जय भीम. जय भीम. आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे तुमच्या गावामध्ये झेंडावंदन झालं तिथे एका कर्मचाऱ्याला संधी दिली होती, त्याच्यामुळे तुम्ही ती स्तुती केली, त्याच्यामुळे तुम्हाला काही लोकांचे फोन आले होते, तुम्ही अशी तक्रार दिलेली आहे. आता त्या तक्रारीवरनं तुम्ही आम्हाला काय सांगाल की नक्की प्रकार काय झाला होता? नक्की प्रकार असं झाला की ती पोस्ट टाकलेली त्यांनी वाचली आणि मग त्यांनी सांगितलं की त्याच्यावर 8 दिवसांनी 15 ऑगस्टला आमच्या म्हाताऱ्यांनी पोस्ट टाकली. त्याच्यानंतर 23 ऑगस्टला माजी सरपंचाने आम्हाला फोन करून धमकी दिली. काय नाव आहे माजी सरपंचांचं? अविनाश पवार. त्यांनी आम्हाला धमकी दिली की अशी जर परत पोस्ट टाकशील तर तुला शेवटची वॉर्निंग. मग त्या पोस्ट टाकल्यावर आम्ही घाबरून म्हातारं झोपलं. त्याला BP शुगर आहे. दिवसभर जेवलं नाही, खावलं नाही, झोपून राहिलं. मी म्हणलं काय झालं तर मला सांगितलं पण नाही, अजिबात सांगितलं नाही. मग संध्याकाळी रात्री माझी मुलगी मुंबईला राहते, तिचा फोन आला आणि हे फोनवर बोलताना मी जेवण बनवित होते. आम्ही दोघंच राहतो त्या गावात. जेवण बनवित होते साधारण 8:30 वाजता, 8च्या दरम्यान, 8, 8:15, 8:30. आणि मग म्हाताऱ्याला फोनवर मी ऐकलं की धमकी दिलेली मुलीला म्हाताऱ्याने सांगितलं. आणि मग मी ऐकलं तर मी त्यांना बोलले तुम्हाला कुणी धमकी दिली? तर त्यांनी सांगितलं अविनाश पवारनी. तर मी म्हटलं ते असे धमकी का देऊ शकतात? त्यांचं नाव नाही, वैयक्तिक कोणाचं नाव नाही, ग्रुपवर टाकलेलं आहे, चांगली प्रशंसा केलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचं नाव नाही, त्याला राग कशाला आला? म्हणून मी म्हटलं मी त्याला विचारते. मी गेले त्यांच्या तिथं. त्याची स्वतःच्या मालकीची शिवशक्ती दूध डेअरी आहे, त्या डेअरीवर मी तिथं तो होता. आणि मी विचारलं की अविनाश, तो 35 वर्षाचा म्हणजे माझ्या मुलाप्रमाणे. मी म्हटलं अविनाश, तू आमच्या म्हाताऱ्याला का धमकी दिली? त्यांनी तुझं काय बिघडलं, काय केलं तुझं? तेवढं ऐकून घेण्या अगोदर त्याचे एक सख्खा भाऊ, 2 चुलत भाऊ, एक चुलता आणि तो धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्याचा चुलता घरातून आला, प्रकाश दादा पवार घरातून आला, असंच म्हाताऱ्याचा गळा धरला आणि रेटीत लांबपर्यंत चांगलं 10-12 फूट नेलं. आणि मग तिथं म्हातारं पडलं. त्यांच्याच बाजूला राहणारा एक लौकिक गोसावी म्हणून आहे, त्याने त्या हाताचा गळा घशाचा हात सोडला. त्या नखं वगैरे घशाला वरकडलेली होती. आणि मग मी त्याला म्हणले अरे दादा मारू नको, माझ्या म्हाताऱ्याला मारू नको. तोपर्यंत त्यांनी त्या म्हाताऱ्याला सोडलं आणि माझे दोन्ही हात पिरगळले. उजव्या हातातल्या बांगड्या फुटल्या, रक्त वाहू लागलं. डाव्या हाताचा अंगठा माझ्या फ्रॅक्चर झाला. मी तसंच त्यांचीच माणसं सगळी म्हणून आम्ही जीव मुठीत घेऊन कसं बसं लंगडत फरकटत आमचं घर गाठलं. 3 मिनटाच्या अंतरावर आमचं घर आहे. आम्ही आमच्या घरी गेलो
आणि मग तिथून मी 112ला लगेच कॉल केला. 112ला मी फोन केला आणि 112ची गाडी येता अर्धा पाऊण तास झाला. पाऊण तासाने तिथं गाडी आली. त्या गाडीवाल्यानी फोन गाडीतून पोलीस उतरले आणि त्यांनी अविनाश पवारच्या हातात हात दिला. म्हणजे ते माजी सरपंच होते, त्यांच्या अगोदरची ओळख. त्यांना हातात हात दिला. मला थोडीशी विचारपूस केली आणि सांगितलं तुम्ही मांडवगंजच्या पोलीस चौकीला या, तिथं चौकी आउटपोस्ट आहे. मग आम्ही दोघंजण तिथून ते करता साधारणतः 10 सव्वा 10 वाजले असतील. त्याच्यानंतर 10:30ला आम्ही दोघं पोलीस चौकीत गेलो. आउटपोस्ट आहे मांडवगणमध्ये. तिथे गेल्यानंतर तिथल्या पोलिसांनी आम्हाला एक चिठ्ठी लिहून दिली. आम्ही दोघंजण आणि चिठ्ठी लिहून दिली म्हणे तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, तिथं मेडिकल औषधं घ्या. मग आम्ही तिथं सरकारी दवाखान्यात दोघंजण गेलो. तिथं 10:30 वाजता तिथं डॉक्टर उपलब्ध नव्हते. मग डॉक्टर रात्री 1:30 वाजता आले. तिथं एक सिस्टर होत्या, त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं आणि तिथंच राहिलो आम्ही रात्री. मग 1:30 वाजता डॉक्टर आल्यावर त्यांनी माझ्या हाताचा फोटो काढून घेतला आणि मला BP तपासला. मला 2 इंजेक्शनं दिली सकाळी, एक सलाईनची बाटली लावली आणि तोपर्यंतच 24 तारीख रविवार लागला. आम्ही रात्री 23 तारखेला गेलेलो, तर 24 तारखेला डॉक्टर परत 1:30 वाजता दुपारी आले. त्यांनी माझी चौकशी केली आणि आमचं सर्टिफिकेट बनवायला घेतलं. मग सर्टिफिकेट आमचं मेडिकल सर्टिफिकेट बनवता 2 2 वाजले. 2:15 वाजता डॉक्टर म्हणाले तुमचं सर्टिफिकेट तयार झालं आहे, आता तुम्ही पोलीस चौकीत पोलिसांना भेटून न्हावऱ्याला सरकारी दवाखान्यात हाताचा एक्सरे काढायला जा. एक संदर्भ चिठ्ठी म्हणून त्यांनी मला टाईम टाकून एक चिठ्ठी दिली, त्याच्यावर टाईम आहे. मग ती चिठ्ठी घेऊन मी मांडवगंजच्या पोलीस चौकीत गेले. तिथे संपत खबाले म्हणून पोलीस होते, त्यांना भेटले. त्यांनी सांगितलं आजी तुम्ही मांडवगंजच्या न्हावऱ्याच्या दवाखान्यात जाऊन सरकारी दवाखान्याचा एक्सरा काढून या. मी तिथून पोलिसांना भेटून 2:15-2:30च्या दरम्यान मी तिथून पोलीस चौकीतून निघाले आणि न्हावऱ्याच्या दिशेने आम्ही दोघंजण गाडीवर स्कूटीवर हळूहळू गेलो. आम्हाला तिथं 2:52ला मी रासाई वडगावमध्ये, 3ला कुरुळीमध्ये, पावणे आणि 2:15ला मी ऊर्जा डेअरीमध्ये, CCTVमध्ये मी प्रत्येक ठिकाणी CCTV काढलेला आहे. आणि मी 3:30 वाजता मी बरोबर न्हावऱ्याच्या दवाखान्यात माझ्या CCTVमध्ये तिथे मी आलेली आहे. 3:30ला मी गेले, तोपर्यंत तिथला केस पेपर बंद झाला होता. मग तिथं त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी, तिथे एक पोलीस बाई होत्या, त्या म्हणाल्या आता 4 वाजता केस पेपर चालू होणार. मग 4 वाजता मला केस पेपर मिळाला. बाजारचा दिवस असल्यामुळे तिथं फार गर्दी होती. त्यांनी मला रविवार दिवस होता, रविवार दिवस 24 तारीख, बाजार असल्यामुळे गर्दी असल्यामुळे मला वेळ लागला. मला एक्सरा काढायला 5:15 वाजले. 5 वाजून 14 मिनिट आणि 56 सेकंद असा माझं एक्सरेवर टाईम आलेला आहे. आणि तिथं मी डॉक्टरांना, तिथं सरोदे म्हणून डॉक्टर आहे, दिनेश सरोदे, त्यांना मी भेटले आणि म्हटलं मला हे अर्जंट लागतं आहे. कारण का मला मांडवगंजच्या डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही आता जा आणि 6 वाजेपर्यंत तुम्ही इथं या, कारण 3 दिवस मी रजेवर आहे. 6च्या आत मला येऊन भेटा तर मी भेटणार, नाहीतर मी तुम्हाला भेटणार नाही. मला एक्सरा आणून दाखवा. म्हणून मी त्या डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मला कसंही करा, पण आत्ताच एक्सरा पाहिजे. मला डॉक्टरांनी सांगितलं आहे लवकर द्या. ते डॉक्टरांनी माझ्याशी हुज्जत घातली, म्हणजे आमची बाचाबाची झाली. दिनेश सरोदे डॉक्टर ते काही माझा एक्सरा देईनात. मी तिथून आमच्या फोनवरून, माझ्या पतीच्या फोनवरून मी त्यांना फोन केला. ज्या डॉक्टरांनी मला पाठवलं होतं त्यांचं फटाले डॉक्टर, त्या फटाले डॉक्टरांना फोन केला. हे 5:30-6च्या दरम्यान, 5:30. मग मी फोन केला की डॉक्टर सर्टिफिकेट माझे देत नाहीत. त्यांनी बोलले मग नाही दिले तर या मावशी मला भेटा. मी परत तिथून निघालो आम्ही 5:30 पावणे 6च्या दरम्यान आणि 5:30 वाजले असतील. 5:15ला आमचा एक्सरा मिळाला, एक्सरेचा टायमिंग आहे. आणि मग आम्ही 6 वाजता परत त्या डॉक्टरांकडे गेलो ज्यांनी आम्हाला चिठ्ठी देऊन पाठवलं होतं, संदर्भ चिठ्ठी दिली, त्याच्यावर टाईम टाकलेला आहे. आणि 6 वाजता आम्ही मांडवगंजच्या सरकारी दवाखान्यात पोहोचलो आणि तिथून डॉक्टरांशी बोलणं झालं. बोलल्यानंतर आम्ही पोलीस चौकीमध्ये परत तिथं गेलो. तिथं संपत खवाले पोलीस होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सांगितलं ना त्यांना केस मागे घ्या, आम्हाला हे तुम्ही काय, आम्हाला तिथं मग आमचं हे तुम्हाला कोणी सांगितलं की केस मागे घ्या? आम्हाला केस ते रणजित पाटील पण तिथं, रणजित पाटीलने फोन केलता. कोण ते रणजित पाटील? कोण? वंचित बहुजनचे. ते म्हणले ही केली
तर मागे घेऊ नका. म्हणजे तुम्ही तक्रार दाखल गेले होते, तक्रार दिली होती का नव्हती? तिथं तक्रार नव्हती दिली. मग आम्ही आमचे ते सर्टिफिकेट झाल्यावर आम्हाला रक्त निघलेलं हाताला, मारलेलं. मग आम्ही दोघंजण पोलीस चौकीत बसलो आमची तक्रार द्यायला. तक्रार दाखल करून घेतली का त्यांनी? घेतली नाही. बसलो होतो बाहेर बराच वेळ. 6:30च्या दरम्यान आम्ही मांडवगण पोलीस चौकीमध्ये होतो. मग तिथं आम्हाला सादलगावच्या पोलीस पाटील बाईंचा फोन आला. पोलीस पाटील बाई म्हणाले, आजी तुम्ही कुठे आहात? ते माझ्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे. म्हणाले कुठं आहे? तर मी म्हणाले त्यांना की आम्ही मांडवगण पोलीस चौकीमध्ये आहोत, आम्हाला अशी अशी मारहाण झाली, तुम्ही कुठे गेल्या होत्या? आम्हाला बघितलं नाही, आम्हाला किती त्रास झाला. आम्ही काल आलेलो इथं. आम्ही 23 तारखेला रात्री आलेलो आहे. 23 तारखेला संध्याकाळी आम्ही 10:30 वाजता मारहाण झालेली. तेव्हापासून रविवारी 6 वाजले, 6:30 वाजले तरी आम्ही घराचा दरवाजा बघितला नाही. आम्ही दोघंजण मांडवगणमध्येच होतो उपाशी. आम्ही जेवलो नाही, खावलो नाही. आम्हाला लागलेलं किती त्रास झालेला. मी म्हणलं आम्हाला किती त्रास झाला, तुम्ही पोलीस पाटील असून आमचा काय तपास केला नाही. म्हटले आजी तुम्ही तिथंच थांबा, मी तुम्हाला भेटायला येते. त्यांच्या वडिलांना घेऊन आम्हाला तिथं भेटायला आल्या. तेव्हापर्यंत 7 वाजले. मला थंडी वाजत होती. मग त्यांनी त्यांची शॉल माझ्या अंगावर दिली. आजी तुम्हाला काही नाश्ता आणू का? बोलल्या. त्यांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे की ते लोक अशीच आहेत, सगळ्यांना त्रास दिला, सगळ्यांना मारलं, पण कोणी त्यांच्या उलट जात नाही. त्यांचीच चूक आहे. मी त्यांच्या घरी गेलते, मी त्यांची शहानिशा केली की चूक त्यांचीच आहे. हे जे तुम्ही जे रेकॉर्डिंग केलं ह्या पोलीस पाटील मॅडमचं रेकॉर्डिंग आहे का? हो. त्यांनी स्वतः हे सांगितलं का की ते गुन्हे करतात ते हे आहे तुम्हाला मग त्यांनी आमच्याकडे उपलब्ध सगळं आहे. आणि मग आम्ही त्या म्हणाल्या की चला तुम्ही आता. मग तिथे आमचा मुलगा आला. मग तेव्हा आमचा मुलगा केडगाववरून आला. जेव्हा आम्ही नाहऱ्यात होतो तेव्हा त्याचा फोन आला मला की तुम्ही कुठे आहेत? तर मी म्हटलं तू येऊ नको, आम्ही नाहऱ्यामध्ये सरकारी दवाखान्यात एक्सरा काढायला गेलेलो, तू घरी येऊ नको. तरी त्याचं नाव टाकून त्यांनी कुठं, तो घरीच नव्हता. आम्ही चौघं एकत्र त्या दिवशी आलोच नाही. त्यांनी आमच्यावर खोटी केस केली त्या टायमाला आम्ही त्या गावातच नव्हतो. चौघं एकत्र आलो नाही. आम्ही नाहऱ्याच्या सरकारी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये माझ्या हाताचा एक्सरा काढायला डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे, फटाले डॉक्टरने आम्हाला पाठवल्याच्या प्रमाणे आम्ही गेलो. आम्ही काय आमच्या मनाने, त्यांनी आम्हाला चिठ्ठी दिली टाईम टाकून, तारीख टाकून. 24 तुम्ही जे चौकीमध्ये गेला होतात सगळे रिपोर्ट घेऊन, पेपर घेऊन, तर तुमची चौकीमध्ये तक्रार दाखल करून घेतली का? आम्हाला मांडवगणला आउट पोस्ट आहे, आम्हाला ह्याला जावं लागतं शिरूरला. मग तिथे तुम्ही गेला होतात का? हां. मग हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ 24 तारीख रात्रीचे 7:30 वाजले, 7:30-8. मग आम्ही चौकीतच बसून राहिलो बराच वेळ. त्याच्यानंतर पोलीस पाटील बाई वडिलांसह आलेल्या, त्यांच्या वडिलांना घेऊन आल्या गाडीवर. आणि माझा मुलगा तिथं आला पोलीस चौकीत त्या दिवशी 24 तारखेला रात्री संध्याकाळी. आणि माझा पती, मी, पोलीस पाटील बाई, त्यांचे वडील आणि माझा मुलगा, आम्ही सगळे एकत्र 9च्या दरम्यान, 9, 9:30च्या दरम्यान आम्ही सादलगावमध्ये आमच्या घरी आलो. त्याच्यानंतर 24 तारीख 10:30ला आल्यानंतर जे अविनाश पवार ज्यांनी आम्हाला मारलं, प्रकाश पवार, अविनाश पवार, तुकाराम पवार, प्रकाश पवारचा मुलगा गोरख पवार आणि माजी सरपंच कांतीलाल दादा, संतोष जगताप, आम्ही अतुल गायकवाड, अशी आता नावं बरेच आहेत माझ्याकडं, पण मला लक्षात नाही राहिली. हे सगळे वाल्मिक होरकळ, अशी बरीच 10-15 प्रतिष्ठित माणसांना, सरपंच, माजी सरपंच, हरियाणा सरपंच चांदगुडे, ते माजी सरपंच आहेत. हे सगळ्यांना घेऊन मारलेली, ज्यांनी आम्हाला मारलं होतं अविनाश पवारनी, हे सगळ्या माणसांना घेऊन आमच्या घरी आले. 10:30ला यायला चालू झाले तर रात्री 1:30 वाजेपर्यंत आमच्या घरात थांबले होते. रात्री 10:30 वाजता 10:30 वाजता आम्ही मांडवगणहून आल्यावर जे चालू झाले यायला एक तर रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत आमच्या घरामध्ये थांबले होते की मागे घ्या, तुमच्या पाया पडतो, तुम्ही केस करायला जाऊ नका, तुम्ही शिरूरला जाऊ नका, तुम्हाला हवं तसं आम्ही पोलीस स्टेशनला लिहून देतो, इथून पुढं तुम्हाला आमच्याकडून कुठच्या प्रकारचा त्रास होणार नाही, आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला मारलं तर ते चूक झाली आमची, असं आमच्या पाया पडायला आले.
रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत आमच्या घरी थांबले, आम्हाला पाया पडायला आले होते. आम्ही 1:30 वाजता ते निघून गेल्यानंतर 1:30 वाजता ते निघून गेल्यानंतर आम्ही दोघांनी 2 वाजता गाडीला स्कूटीवर आम्ही दोघं 2ला निघालो, शिरूरला गेलो. आम्ही 42 किलोमीटर आम्ही 3:03 शिरूरमध्ये पोचलो दोघंजण. माझ्या हाताला सलाईन लावलेलं, मी आजारी होते. त्या परिस्थितीत आम्हाला दुसरा कुणाचा आधार नव्हता. त्या गावात कुणी नाही आमचं, आम्ही दोघंच राहतो. आमच्यावर लय अन्याय झालेला आहे, आम्हाला कुणाची मदत नाही. आम्हाला त्या सगळं गाव त्यांच्या बाजूने आहे आणि सगळे लोकांनी आम्हाला एवढा त्रास झाला तरी आम्ही दोघंजण स्कूटीवर, म्हातारी दोघंजण स्कूटीवर आम्ही शिरूरला गेलो. रात्रीच्या 3 वाजता तिथं पोचलो. मी गेल्या माझा फोटो काढलेला आहे तिथं की 3:03 आलेले आहेत. मी माझा फोटो काढला गेल्या की मी शिरूर पोलीस स्टेशनच्या पाठीखाली माझा फोटो काढला आहे की मी इथं किती वाजता पोहोचले. तिथं ते पोलीस होते, आता काय त्यांचं नाव मला आठवत नाही. त्यांना उठवलं, झोपले होते, त्यांना उठवलं. झोपले होते पोलीस स्टेशनमध्ये? झोपलेले कोणतं होते. पोलीस स्टेशन? शिरूर. झोपलेले होते. त्यांना मी असं पायाला हात लावला, असे करून उठले. झोपलेले, खुर्चीवर बसलेले नव्हते, ते झोपी गेलते. त्यांना मी उठवलं आणि मग उठवल्यानंतर ते बसले, खडबडून उठले, असे जागे झाले आणि मला म्हणाले, मावशी एवढ्या रात्री कशाला आलात, तुम्ही सकाळी यायचं. मी म्हटलं, बाबा माझ्या जीवाला एवढा त्रास आहे, आमच्या अन्याय झाला आहे, पोलीस स्टेशन आमच्यासाठीच आहे, आम्हाला पाहिजे तेव्हा आत्ता मारलं तर आम्ही उद्या येऊन काय फायदा आहे, आम्ही आत्ताच मारलं, आम्ही आत्ताच आलो. आम्ही त्यांनी मग आमच्या लिहायला सुरुवात केली. तर लिहिता मी त्यांना बोलले की मी बाई माणूस आहे, मला त्या माणसाने मारलं, दोन्ही हात पिरगळले, आमचे असं हे टाका. ते म्हणले, मी त्यांना बोलले तर ते काय मला बोलले, मावशी ते जाती भीतीचं आम्हाला शिव्या दिल्या. तर मी सांगितलं तर म्हणले, आता हेच खूप झाले, बस झालं. जातीच्या शिव्या वगैरे दिल्या म्हणजे काय केलं होतं? जातीवरून, चांबरडे आम्हाला जातीवरून शिव्या दिल्या. आम्ही चांबराची जात, मग आम्हाला हलके. आता आम्ही, हे तुम्हाला शिव्या कोणी दिल्या? अविनाश पवारांच्या भावांनी दिल्या का? भावांनी दिल्या, भावांनी. त्याचं लाल्या नाव आहे, लाल्या पवार, गुल्या पवार, भैया पवार, अविनाश पवार आणि प्रकाश पवारनी माझ्या नवऱ्याचं गळा धरून रेटीत नेलं 10-12 फूट. जातीवाचक शिवीगाळी केली आता तुम्ही जे सांगितलं. हो. तर ते तुम्हाला काय म्हणाले नक्की? तुमची चांबारड्याची जात लय माजुरी आहे, तुम्ही असंच करतात, पण तुम्हाला मी बघतो तुम्ही काय करता ते बघतो. तुम्हाला मी तुमच्याकडे चांगलं बघतो, तुम्हाला असंच मारायला पाहिजे. तुम्हाला असं शिवेले आम्हाला दिले आणि आम्हाला एक प्रकाश पवारनी मारलं. ह्यांना बी त्या म्हाताऱ्याला पण त्यांनीच मारलं. त्याचा गळा सोडला की माझे दोन्ही हात धरून पिरगळले, उजव्या हातातल्या बांगड्या फुटल्या, हाताला रक्ताची धार लागली. आता तुम्ही हे जे सांगितल्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, तुम्हाला मारहाण केली. जो झोपलेला पोलीस तुम्ही जागा केला होता तक्रार घेण्यासाठी, मग तुमची तक्रार शेवटी दाखल करून घेतली की नाही? घेतली, पण त्यांना मी बोलले की मला चांबारडे म्हणले, तुमची चांबारड्याची जात लय हलकट आहे, लय माजुरी आहे. तर ते म्हणले, मावशी जातीवाचक म्हणजे सगळं आलं, चांबारडे कशाला लिहू, नाही लिहिणार. आम्ही घाबरलेल्या अवस्थेत होतो. आम्हाला जे ते करतील तेच खरं, आम्हाला माहीत नाही काय. जेवढा मार्ग दिसला तेवढं तिथं पोलीस स्टेशनमध्ये जायपर्यंतच आम्हाला काय माहिती काय लिहितात आणि काय नाही. आमच्यावर किती अन्याय झाला, पण त्यांनी आम्हाला ते झिडकारलं. जरा जे मी सांगतोय ते लिहायचं, तुम्ही गप बसायचं, बोलायचं नाही काय, असं आम्हाला दम दिला. आम्ही ते घाबरून गप, एक तर आम्हाला इकडे मारलेलं त्यांची सगळी ओळख आणि ही भाजपची माणसं आहेत ना, मग आम्हाला भीती वाटली ना की त्यांचीच सगळी माणसं आहेत. मग आम्हाला त्यांनी ते लिहून घेतलं. लिहिता 7 वाजून गेले, 7:07 7:10च्या दरम्यान आम्हाला ते सर्टिफिकेट तयार झालं. त्याची एक प्रत मिळाली. तिथून पुढं आम्ही 9 वाजता आमच्या घरी आलो. शिरूरवरून आमच्या घरी आलो. सादलगावमध्ये आम्ही दोघंजण 9:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. 9:30च्या दरम्यान पोहोचल्यानंतर तोपर्यंत हे रात्री जे माफी मागायला आलेले लोक होते ना, त्यांना हे काही माहीत नाही. आणि मग त्यांनी मला किती वाजता 11 वाजता त्यांनी मला फोन केला, अविनाश पवारनी, की तुम्ही कुठे आहेत? तर मी म्हटलं, मी घरी नाही, मी बाहेर आहे. तर म्हणे, तुम्ही कधी येणार आहे? तुम्ही आल्यावर मला सांगा, मग आपण मांडवगणला जाऊ, तुम्हाला हवं तसं लिहून देऊ. असं सांगितलं मला की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही लिहून देतो पोलीस स्टेशनमध्ये, की मागे घ्यायची तक्रार, तुम्ही या. मी आणि माझ्या मुलाला माझ्या अगोदर फोन केला वाटतं, तेव्हा त्या फोनमध्ये ते रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे, फोनचं कॉल रेकॉर्डिंग आहे. काय बोलता की तुम्ही कुठे आहेत? तर मी म्हटलं, मी बाहेर आहे. तर म्हणे, मी संतोषला फोन केला होता, संतोष म्हणजे माझा मुलगा,
की तो आमच्या गावापासून 12 किलोमीटर लांब राहतो. त्याला फोन केला की आई कुठे, तर त्यांनी सांगितलं आई घरी असेल. तर मी घरी, आमच्या मुलाला माहीत नाही, मुलाला मी सांगितलं नाही मी शिरूरला केस करायला जाते, मुलगा 12 किलोमीटरवर आहे. आम्ही दोघंच गेलो, मुलाला ह्यातलं काही माहीत नाही. ते सरकारी नोकरीला आहे म्हणून मी त्याला काही सांगत नाही. मला लई भीती वाटते की सरकारी नोकरी म्हणतो म्हणला, मला सांगितलं का नाही, माझ्या मुलाला सुद्धा माहीत नाही संघाचं का काय. आम्ही दवाखान्यात आम्हीच गेलो, शिरूरला पण आम्ही दोघंच गेलो. हे मुलाला कल्पना पण देत नाही आम्ही की आम्हाला भीती वाटते. बरं, आता तुमची तक्रार त्यांनी लिहून घेतलेली आहे, मग ह्या तक्रारीनंतर पोलिसांनी काय ॲक्शन घेतली का? विचारपूस नाही काय नाही. आम्ही गेलो होतो 1-2 वेळा, आम्हाला DYSPनी बोलवलं होतं. क्रॉस केस कशी झाली ते सांगा. क्रॉस केस मग आम्ही ते 24 तारखेला हे 9:30-10 वाजेपर्यंत हा सगळं झालं. हे 25 लागले आता सोमवार, रविवारी आम्ही आलो. सोमवार झाल्यानंतर मग 11 वाजता अविनाश पवारचा आम्हाला फोन आला, मागे घ्या आम्ही लिहून देतो. ते झाल्यानंतर मग आम्ही तिथंच होतो घरी. सोमवारी आमच्या मुलाकडं आलो. आमची तब्येत बरी नसल्यामुळं, आम्हाला सलाईन लावलेलं, आमच्या तब्येती मारल्यामुळं आम्हाला बरे नव्हतं वाटत. मी माझ्या मुलाकडं आले केडगावला. आणि मग आम्हाला मंगळवारी खबाले पोलिसांनी बोलून घेतलं 26 तारखेला की तुम्ही इथं या, तुमचे जबाब घ्यायचेत. मग आम्ही काय म्हणले की तुमचं फोटो आणि तुमचं आधार कार्ड, सुनाचं, आमच्या मुलाचं आणि आमच्या दोघांचं, असे 4घांचे आधार कार्ड आणि फोटो घेऊन या आणि तुमचे जबाब घ्यायचेत. आम्हाला पोलीस सांगते तसंच करतो, आम्हाला काय माहिती त्याच्यातलं. आम्ही 26 तारखेला माझा मुलगा, त्याच्या मुलंही छोटी 2, त्याच्या एका मुलाला शाळेत पाठवलं, एक त्यांनी शाळेची रजा टाकली आणि एक मुलाला घेऊन आम्ही नातवासह 5 जण पोलीस चौकीत गेलो मांडवगंजच्या. तिथे त्यांनी आमचे जबाब घेतले आणि आम्हाला जबाब घेतल्यानंतर सांगितलं इकडे या. गेल्यावर सांगितलं की तुमच्यावर अशी केस झालेली आहे. काय सांगितलं ना? खोटी केस झाली. खोटी केस नाही, तुमच्यावरती केस काय झाली ते सांग. की तुम्ही असं केलेलं आहे की तुम्ही त्यांना मारलं, जाऊन ज्यांनी आम्हाला मारलं त्यांच्या बायकांना तुम्ही रानात जाऊन मारलं, तुमच्या 4घावर अशी केस आहे. ही केस समोरच्या व्यक्तींनी तुमच्यावर केलेली आहे? हो, समोरच्या व्यक्तींनी आमच्यावर केस केलेली. आम्हाला खबाले पोलिसांनी सांगितलं आणि सांगितलं मॅडम, मला चक्कर येऊन मी खाली पडले, मला लोकांनी पाणी पाजलं, माझा जीव जातो का राहतो, माझ्या पोराची नोकरी जाईल, मला एवढं मी बेशुद्ध पडले तिथं, मला चक्कर आली. मग त्यांनी सांगितलं तुमच्या पोराला मी कधी उचलून घेऊन जाईन, तुझ्या पोराची नोकरी जाईल. हे तुम्हाला कोणी सांगितलं? पोलिसांनी? संपत खबाले. ते म्हणले ह्या केसचे तपास माझ्याकडे आहे. मग ह्यांना म्हणले तुम्ही आरोपी आहे, तुमची अंगठी होती बोटात काढून घेईन, तुमचा फोन काढून घेईन, तुमचं सगळं काढून घेणार आणि तुम्हाला आरोपी करणार, कधीही तुम्हाला उचलून नेईन मी. माझ्या पोराच्या नोकरीचा शब्द ऐकल्यावर माझा तिथं जीव अर्धमेली झाले. मला लय घाबरले. माझ्या पोरांनी मला सावरलं, म्हणलं आई तुझ्यासाठी माझी नोकरी गेली तर जाऊ दे, पण तुला बरं नाही. मला एकदम गहाळ झाले. आम्ही 2 जणांचे एवढे हाल झाले, आम्हाला लय अन्याय झाला आहे आमच्यावर. तुम्ही ती काय पोस्ट केली होती त्याच्यावरती? मी काय ते फक्त ते सरपंचांनी म्हणजे चांगलं, नवीन सरपंचांनी चांगलं काम केलं म्हणून पोस्ट टाकले की चांगला सरपंच आहे, आपण अंधारात राहून दुसऱ्याला प्रकाश देतो, अशी मी पोस्ट टाकली की चांगली म्हणून. ठीक, कुणाचं नाव नाही, नाव गाव कुणाचंच नाही मी घेतलं. मला काय माहिती असं होईन म्हणून.